गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796833833। धोंडे गावच्या जंगलात दहशतीचा खेळाडू जेरबंद करण्यात आलाय। होय, बोधले नगरमध्ये त्यांनी दहशत माजवली आणि पोलिसांनी त्याला जंगल परिसरातून पकडलाय। कोयते दांडुके यांनी दहशत माजवणारा तो अखेर गजाआड झालाय। पाहूया अंबड गुन्हे शाखेची जंगल परिसरात झालेली कारवाई आणि कोण आहे हा संशयित ज्याला गजाआड करण्यात आलाय। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत असल्याचं दिसून येत आहे। 7 ते 8 जणांनी काठ्या, चॉपर, कोयते, दांडुके घेत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील बोधले नगर भागात घडला। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास पोलीस करतायत, तेव्हा त्यांना गुन्ह्यातील संशयित हा धोंडेगाव येथील जंगल परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी धोंडेगाव जंगल परिसरातून एका संशयितास ताब्यात घेतलंय। पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित लंबोदर फसाळे असं त्याचं नाव असल्याचं सांगितलंय। पुढील कारवाईसाठी त्यास सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।